अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवावा याच्यासाठी काही नियम आहेत. आपण आज घातांकाचा पहिला नियम अभ्यासणार आहोत. तर घातांकाचा पहिला नियम असा आहे, संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया सारखा असेल तर अशा वेळेस घातांकाची बेरीज करावी. हे आहे त्याचं सूत्र. तर हा आहे त्यांचा पाया आणि हे वरती दिसणारे आहेत हे आहेत घातांक. जर पाया सेम असेल, सारखा असेल आणि त्यांच्यामध्ये कशाचं चिन्ह असेल, गुणाकाराचं चिन्ह असेल, तर पाया हा जशाला तसा लिहावा व वरच्या जे घातांक होते त्यांची बेरीज करावी. ह्या ट्रिकने एकदम सोप्या प्रकारे आपण हे सोडवू शकतो. आता हे पाया सारखा आहे म्हणून पाया हा एकदा सिंपल जशाला तसाच लिहिणार आणि वरचे जे घातांक आहेत वेगवेगळे त्यांची सगळ्यांची ॲडिशन होणार. या सर्वांचे ॲडिशन 13 येईल. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. याचं कमेंटमध्ये आन्सर सांगा.